नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, टायफॉइड फीवर म्हणजे काय? याची कारणं, लक्षणं आणि घरगुती तसेच वैद्यकीय उपचार जाणून घ्या आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण टायफॉइड म्हणजे काय हे पाहू. टायफॉइड फीवर हा साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. हा ताप, दूषित पाणी किंवा अन्नातून शरीरात प्रवेश करतो. विशेषतः स्वच्छतेची कमी असलेल्या भागामध्ये टायफॉइडची लागण होण्याचा धोका अधिक असतो. तर यानंतर मित्रांनो आपण पाहू याची लक्षणं काय आहेत. तर मित्रांनो, टायफॉइडची मुख्य लक्षणं खालीलप्रमाणे असतात. सातत्याने वाढणारा ताप पहिलं लक्षण आहे. दुसरं लक्षण अशक्तपणा व थकवा. तिसरा पोटदुखी व जुलाब किंवा मलावरोध. चौथा भूक न लागणे. पाचवा डोकेदुखी. सहावा त्वचेवर लालसर पुरळ येणे. या लक्षणांची सुरुवात हळूहळू होते, पण योग्य वेळी उपचार न केल्यास ती गंभीर रूप घेऊ शकतात. तर मित्रांनो, याच्यानंतर आपण पाहू कारणं, टायफॉइड होण्याची कारणं आणि या टायफॉइड रोगाचा प्रसार कसा होतो. टायफॉइड प्रामुख्याने दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो. तसेच संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या मलामार्गे किंवा त्याच्याशी संपर्क असल्यासही टायफॉइड पसरण्याची शक्यता असते. म्हणूनच स्वच्छता, विशेषतः पिण्याचं पाणी आणि अन्नाची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, एखाद्याला टायफॉइड झाल्यानंतर त्याचं उपचार आणि त्याचं प्रतिबंध कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा न होण्यासाठी काय केलं पाहिजे हे पाहू. टायफॉइडवर अँटीबायोटिक औषधांनी उपचार करता येतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेणे अत्यावश्यक आहे. काही घरगुती उपाय सुद्धा उपयुक्त ठरतात, जसं की भरपूर पाणी प्या, हलका व पचणारा आहार घ्या, विश्रांती घ्या, फळांचा रस, सूप यासारखे द्रवपदार्थ घेत राहा. प्रतिबंधासाठी काय केलं पाहिजे? तर मित्रांनो, त्या टायफॉइड रोगाच्या प्रतिबंधासाठी खालील पॉइंट्स आपण पाहू. उकळून पाणी पिणे, अन्न पूर्ण शिजवून खाणे. एखाद्या वेळेला पूर्ण अन्न न शिजलेलं नसेल, त्याला आपण कच्चं पक्क किंवा न शिजलेलं अन्न, अनकुकडं राईस किंवा अनकुकडं फूड म्हणतो, ते न खाणे, पूर्ण शिजवून खाणे. त्यानंतर आहे मित्रांनो, हात धुण्याची सवय लावा. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची काळजी घ्या. जेवण करतेवेळी हात धुवा आणि शक्य असल्यास टायफॉइडची लस घ्या. तर मित्रांनो, हे आपण थोडक्यात पाहिलं आहे. त्याची कारणे, लक्षणं आणि त्याला कसं टाळता येईल, प्रतिबंध कसं करता येईल. तर मित्रांनो, टायफॉइड हा टाळता येणारा आजार आहे. गरज आहे ती केवळ स्वच्छतेची, योग्य आहाराची आणि वेळेवर उपचाराची. आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.